आवाज श्री विठ्ठल मॉनिटर संतांनी सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापी गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय रानानंत त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा श्री विठ्ठल फक्त मॉनिटर मध्ये आवाज येतो श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल संतांनी सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापी गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या संत श्रेष्ठ जगदवंदे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांनी आपल्यावर कशी कृपा केली त्या कृपेचा अनुभव एका दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन पंचकृषी वाल्मिक ऋषी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी मल्हारी मार्तंडाच्या सानिध्याने पुनीत झालेली आपली ही पावन पंचकृषी अनेक शूरांच्या अनेक वीरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन भूमीमध्ये या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ विठ्ठल प्रासादिक मंडळ सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी संपन्न होत असलेला आपल्या गावाचा 25वा कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील आजची कितव्या दिवसाची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाऊंनी मला फोन केला आणि त्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. सेवेकरता उपस्थित मृदंगाचार्य गायनाचार्य टाळकरी सर्व बालगोपाल मंडळ आणि समोर उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो.
आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल यंदाच आपलं हे 25वं वर्ष आहे आणि 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? 1200. कीर्तनाला किती आले असतील? असू द्या, आले ते भाग्यवान आहेत. पण मला असं वाटतं 25व्या वर्षामध्ये थोडीशी प्रगती व्हायला पाहिजे. मी आवर्जून सांगत असतो, मी अमरावती जिल्ह्यामध्ये 1 महिन्यापूर्वी कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला टाळ घेऊन उभी जवळजवळ 500 मुलं उभी राहिली होती आणि सगळी तरुण मुलं होती. मी थोडा आश्चर्यचकित झालो. कार्यकर्त्यांना विचारलं, हो एवढी 500 मुलं? 10वी ते 12वी 15वी पर्यंत अशी मुलं, एवढी मुलं कशी काय कीर्तनाला उभी राहिली? त्यांनी मला सांगितलं, महाराज आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही मुलांच्या करता शिबिर घेतो आणि एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळजवळ 130 शिबिर होतात आणि प्रत्येक शिबिरात 100 पोरं असतात. 100 गुणिले 130 म्हणजे 1300 मुलांना आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत 15 दिवस 1 महिना उत्तम प्रकारे संस्कार देतो आणि त्याचा परिणाम हीच मुलं गावोगावचं भजन चालवतात, हीच मुलं पुढे कीर्तन करतात, हीच मुलं तुमच्याकडे संस्थेत येतात. विठ्ठल मुलांच्यावर संस्कार देणं ही फार मोठी काळाची गरज बनलेली आहे. काळ बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, मुलांच्या समस्या वेगळ्या झालेल्या आहेत. मोबाईल नको बघू म्हटलं म्हणून एका पोराने आत्महत्या केली. अशा भयंकर समस्या निर्माण झाल्या. म्हणून चांगलं त्यांना संस्कार देणं खूप गरजेचं काम झालं. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात पुरंदर तालुक्यामध्ये, मी आवर्जून का बोलतोय, मी सुद्धा पुरंदर तालुक्यातला आहे. आळंदी पुणे जिल्ह्यात आहे, देहू पुणे जिल्ह्यात आहे, आमची जोग महाराजची संस्था सुद्धा पुणे जिल्ह्यात. पण मी आवर्जून विचारत असतो, संस्थेमध्ये आमच्याकडे मुलं येतात. आता पहिल्या वर्षाला 100 मुलं आहेत, 4ही वर्षाची म्हणून 500 मुलं आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, नाही माहिती असेल, अशी संस्था आहे जिथं विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. 5000 कीर्तनकार संस्थेने तयार केले एवढ्या 108 वर्षात. मी मुद्दाम आवर्जून मुलगा आल्यानंतर, आता मी पहिल्या वर्षाला शिकवायला आहे, त्यामुळे पहिल्या वर्षाच्या पोरांना उभं करतो. यातले पुणे जिल्ह्यातले किती उभे राहिले? मी 1 नाही तर 2 उभं. म्हणजे मला असं वाटतं ही संख्या वाढली पाहिजे. आपल्याकडे कीर्तनकार तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी संस्थेतले झाले पाहिजे. विठ्ठल कारण आपली ही जी भूमी आहे, मार्गावरची भूमी आहे, पालखी मार्गावरची, आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं 25वं वर्ष आहे. थोडासा परमार्थ सुद्धा आपल्याकडे काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. नामस्मरण वाढलं पाहिजे, चिंतन वाढलं पाहिजे, पाठपाठांतर वाढलं पाहिजे. मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण असेलच. किती बसले ज्ञानेश्वरी पारायण? 25 आहे. तरी बरे आहे बरं का तुमच्याकडे. अशी काही योजना बघा तुम्हाला जमत असलं तर. शाळेतल्या मुलांना सुद्धा 8वीतल्या पुढची मुलं म्हणा, 10वीतली मुलं कमीत कमी सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना विनंती करून आपण जर ज्ञानेश्वरी पारायणाला बसवले, त्यांच्यावर सहज तेवढ्या सप्ताहात संस्कार होतील. विठ्ठल
तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये अनुभव सांगितलेला आहे. अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय संतांच्या जीवनात असतो. किंबहुना संतांच्या शब्दाला जी किंमत प्राप्त झालेली असते ती त्याच्या अनुभवामुळे. आमच्या संस्थेमध्ये आमचे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर होते. ते पुणे जिल्ह्यामध्ये आपले पुण्याच्या SP कॉलेजमध्ये 30 वर्ष प्राचार्य होते. ते शेवटच्या कालावधीमध्ये फक्त 10 मिनिटं प्रवचन करायचे. त्यांचं 10 मिनिटाचं प्रवचन ऐकण्याकरता लोक 10 तास येऊन बसायचे. लोकांना जर म्हटलं 10 मिनिटं ते बोलतात, तुम्ही कशा करता 10 तास जाऊन बसतात, लोक असं म्हणायचे त्यांना नुसतं पाहिलं तरी आमचा उद्धार होतो. म्हणजे काय, ज्याच्याजवळ अनुभव आहे त्याला बोलावं सुद्धा लागत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि अनुभव जर नसेल, एखादी व्यक्ती मोठ्या मोठ्या गप्पा मारायला लागली, लोक हसतात. एक मनुष्य आईवर कीर्तन करायचं, आईवर व्याख्यान करायचं, चांगला विषय. आई बाप, जिव्हाळ्याचा विषय. तो सुंदर व्याख्यान करायचा, वक्तृत्व ही कला आहे. आणि एकदा त्याचं व्याख्यान चाललं होतं, सांगता सांगता त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं, सगळे लोक रडत होते. पण सांगणाऱ्या माणसामध्ये एक माणूस मोठ्या मोठ्याने हसायचा. तो हसत होताना त्याच्या शेजारच्याने त्याचा हात धरला. त्याला म्हटलं, अरे काय तुला कळतंय का, किती चांगलं व्याख्यान चाललंय, सांगणारा रडतोय, सगळे ऐकणारे रडतात, कुशल दात काढतो. तो म्हटलं, मी का हसतो माहिती का, हा जो सांगणार आहे ना त्याच्या शेजारी माझं घर आहे. कळलं का नाही तुम्हाला? म्हटलं, इथं रडून रडून सांगतोय पण एकही दिवस आहे बरोबर नीट बोलत नाही. ह्याच्या व्याख्यानाला काय करायचंय. विठ्ठल संत मात्र जो अनुभव आलाय ना ते सांगतो. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. तुकाराम महाराजांनी अभंगात अनुभव सांगितलाय. का अनुभव सांगितला, त्याची काही कारण सांगितली. पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञता म्हणून अनुभव सांगितला. मनुष्याने आपल्या जीवनात कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञ म्हणजे कृतम जानाती ती कृतज्ञ. जो केलेलं जाणतो त्याला म्हणायचं कृतज्ञ. केलेले उपकार विसरून जातो त्याला म्हणायचं कृतज्ञ. आणि केलेल्या उपकाराची जाण ठेवून वागतो तो कृतज्ञ. माणसाने आपल्या जीवनात नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. असं म्हणतात, शुकाचार्यांनी पांडवांच्या यज्ञामध्ये 1 भाताचं शीत खाल्लं. किती? 1 भाताचं शीत खाल्लं. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता शुकाचार्यांनी 7 दिवस परीक्षितेला भागवत सांगितलं. कृतज्ञता आहे. नाही तर काही काही लोक ज्याने उपकार केला ना त्याच्यावरच अपकार करायला तयार होतात. आपल्याला ज्याचा काही संबंध नाही अशा माणसाने त्रास दिला तर काही वाटत नाही, पण ज्याच्यासाठी आपण केलं अशी माणसं त्रास द्यायला लागतात, त्यावेळेस मग मात्र माणसाला दुःख होतं. विठ्ठल वर्णन असं केलंय, कृतज्ञा उपकार केला, चोरा व्यवहार दिधला, निसुग स्तविला विसरे जैसा. छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेरच्या लोकांनी त्रास दिला का आपल्याच लोकांनी जास्त दिला. शहाजी महाराजांच्या वेळेस 4 शाह्या होत्या. मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजाम. महाराज सुद्धा सुरुवातीला निजामशाही मध्ये होते, परंतु त्यांचा अत्याचार बघितला, अनाचार बघितला. एकदा गोदावरीच्या किनारी महाराजांची चुलती होती, मला वाटते ती स्नाना करता गेली. पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाडे किंवा हे सरदार होते, त्या सरदारांच्या स्त्रिया स्नाना करता जायच्या, अशा पालखीमध्ये जायच्या, बंदखान्यामध्ये जायच्या. त्या निजाम साईडला कोणीतरी एक पठाण आला.
आणि सहज त्या बाईला उचलला आणि घेऊन गेला. आणि मग शहाजी महाराजांना ते सहन झालं नाही म्हणून शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली, आदिलशाहीत आले. विठ्ठल इकडे आल्यानंतर सुद्धा मोठे सरदार होते, आपल्यातलेच काही लोक त्या निजामाकडे जायचे. आम्ही शहाजी महाराजांना पकडून आणलो, आम्ही त्यांच्या विरोधी असो. सगळे राजे जर एकत्र झाले असते त्यावेळेस तर यांचं काही चाललं नसतं, पण आपल्यात एकी नव्हती. कृतज्ञ मनुष्य नसावा, कृतज्ञ असला पाहिजे. कृतज्ञता म्हणून उपकार त्या ठिकाणी अनुभव सांगतात, संतांनी आपल्यावर उपकार केला म्हणून सांगतात. दुसरी गोष्ट म्हणजे हा आनंदाचा अनुभव आहे म्हणून सांगतात. सामान्य एखादा आनंदाचा अनुभव जर माणसाला आला तर सांगावं असं वाटतं. आम्हाला मुलगा झाला, माझ्या मुलाचं लग्न जमलं, मुलाला नोकरी लागली, सांगावीशी वाटते माणसाला. आनंद लपून राहत नाही. आत काय चाललंय ते बाहेर लगेच दिसतं. कोण कोण कीर्तन ऐकते ते चेहऱ्यावरून करतो. आम्ही अनेक ठिकाणी कीर्तनाला जातो, समोर बसलेले काय काही ठिकाणी लोक असे असतात, त्यांचे चेहरे पाहिले की असं वाटते हातात पोचून आले का काय. इथं नाही बरं का तसं. आत आनंद असेल तर बाहेर दिसतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. तसा आत आनंद प्रकट झाला सांगावं असं वाटतं. ज्ञानोबांनी उदाहरण दिले. कमळ कळिका झाली परी हृदय श्याम करंगा तेरा पदीने दे राया रंका पारणे अमोदाचे. कमळ उमललं तो सुगंध सगळ्याला कमळ देत. तसं आपल्या जीवनात अनुभव आला की संत सगळ्यांना देत. अनुभवे आले अंगा अनुभव आला. कधी हा अनुभव तुकाराम महाराजांना आला? तुकाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा अनेक सुखदुःखाचे प्रसंग आहेत. ऐका, बरेच लोकांना असं वाटतं आपण परमार्थ करायला लागलो, आपल्या जीवनात दुःखाचाच प्रसंग आला. पण तसं काही नाही. सुखदुःखाचे प्रसंग आपल्या पूर्वकर्मानुसार येत राहतात. साधू संतांच्या जीवनामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग आलेले दिसतात. देव सुद्धा असा आहे, काहींच्यावर देऊन कृपा करतो आणि काहींचं घेऊन कृपा करतो. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. देव सुद्धा असा आहे,
काहींना सुख देऊन कृपा करतो, काहींना दुःख देऊन कृपा करतो. फक्त देवाची कृपा माणसाला ओळखता आली पाहिजे. कधी कधी दुःख देऊन केलेली कृपा सुख देऊन केलेल्या कृपेपेक्षा जास्त असते. विठ्ठल महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक दुःखाचे प्रसंग आले. तुम्ही इकडे लक्ष द्या. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले. किती? त्यातला एक होता बाण बनवणार, म्हणजे रस्त्याच्या कडेला लोहार होता आणि तो कशाचा बाण बनवायचा? लोखंडाचा. त्याचं बाण बनवायचं काम चाललं होतं. इकडे लक्ष द्या ना, ऐका ना माझ्याकडे. बाबा काय म्हटलं? दुकान कुठं होतं? दुकान कुठं होतं? काय दुकान होतं? बाणाला टोक करायचं, बाण मारायचं. आणि रस्त्याच्या बाजूने एक राजाची वाजत गाजत मिरवणूक गेली. ढोल ताशे नगारे. एक मनुष्य आला, म्हटलं का हो, रस्त्याच्या बाजूने राजाची मिरवणूक गेली का हो? विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो मी? कीर्तन सांग. रस्त्याच्या कडेला दुकान, तो बाण बनवत होता. राजाची वाजत गाजत मिरवणूक गेली. एक मनुष्य आला, म्हटलं राजाची मिरवणूक गेलेली तुम्ही पाहिली का हो? त्याने वर बघितलं. आपल्याला माहिती नाही भाऊ. काय म्हटलं? माहिती नाही. राजाची वाजत गाजत मिरवणूक गेली रस्त्याने, तरी त्याला माहिती नाही पडलं. दत्तात्रय महाराज म्हणतात मी त्याला गुरु केलं. आपलं काम करत असताना माणसाने किती एकाग्र झाला. दृष्टांत कळला कशाला तसा ते विवेकानंद आपले होते, लोकमान्य टिळक जे होते ना, ते रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करायचे. आई म्हणायची बाळा असा कसा अभ्यास करतो? रेडिओचा आवाज वाढवतो ना अभ्यास करतो. ते म्हणायचे मी अभ्यासाचा अभ्यास करतो. म्हणजे एकदा का रेडिओच्या मोठ्या आवाजात मला अभ्यास करायची सवय झाली, तुम्ही घरात किती बडबड केली तरी मला अभ्यासात व्यत्यय येणार. टाळ्या वाजवायच्या नाहीत नुसत्या. आपल्याला विक्षेप होतो का? आपण एकाग्र होत नाही म्हणून. विठ्ठल विक्षेप नसला पाहिजे, परंतु विक्षेपातच शांततेचा अभ्यास करता येईल. माझं बोलणं नीट आहे. भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली, कोणत्या जंगलात सांगितली? कुठं सांगितली सांगा बघा? धर्मशाळेत, गुहेत, कुठं सांगितलं? युद्धात. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं, ऐशिया समयी कर्कशे भोग इजत स्वानंद राज्य कैसे. अर्जुनाला गीता युद्धातच का सांगितली? त्याचं कारण अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, अरे मी तुला अशी समाधी शिकवतो, बाहेर युद्ध चाललं असेल पण तू समाधीत असशील. संघर्ष कुठेही चुकत नाही.
विक्षेप कुठेही चुकत नाही. तुम्ही कुठेही जा, जंगलात गेले तर तिथं काही ना काही भेटणार. विक्षेप कमी करण्याचा प्रयत्न करावा, पण किती जरी केलं तरी विक्षेप होणारच आहे. म्हणून माणसाने विक्षेपात सुद्धा शांत राहण्याचा अभ्यास करावा. तुकाराम महाराजांच्या जीवनात अनेक प्रकारचा विक्षेप झाला, अनेक प्रकारचे दुःख आले. पण महाराजांनी विचार केला, संसार म्हटलं की याच्यात सगळं आहेच. ज्ञानोबाने वर्णन केले, या लागी शतजर्जरावे, त्रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसे निवडी असावे शस्त्रवर्षी, अंगावरी पडता पाषाण नसवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण उपदेशी, जेत चौकडे जळत वनवा, तेथुनी न निघजे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजीजी माते. महाराजांनी विचार केला, अनेक प्रकारचे दुःख आले. एकच वर्षात घरातली 4 लोक गेली, 5. वडील गेली, आई गेली, मोठ्या भावाची पत्नी गेली, मोठा भाऊ जर तीर्थयात्रेला गेला तो आलाच. आपल्याला चरित्र सांगताना आनंद वाटतोय, आपण त्यांचा जय जयकार करतोय, पण त्यांनी किती सहन केलंय याच्याकडे आपलं लक्ष. पण महाराजांनी विचार केला की आता ही प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून घ्यायची, देवाचं भजन वाढवायचं, रडत बसण्यापेक्षा पुरुषार्थ करायचा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराजांनी प्रतिकूल परिस्थिती सगळी अनुकूल करून घेतली. माणसाला प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून घेता आली पाहिजे. माणसाला जर चांगली दृष्टी असेल तर दुःखातून सुद्धा तो सुख बाहेर काढतो, आणि दृष्टी नसेल तर सुखात सुद्धा दुःख करत बसतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. माणसाची दृष्टी बदलली की त्याची सृष्टी बदलते, दृष्टी बदलली की त्याच्या क्रिया बदलतात, ज्ञान बदललं की क्रिया बदलतात. त्याच्याकरता एक उदाहरण, जुन्या काळातलं उदाहरण एकनाथ महाराजांनी दिले. जुन्या काळामध्ये ज्वारीची बाजरीची अशी कणसं आली, सुगी झाली की त्या कणसाची राखण करावी लागायची. म्हणून तरुण मंडळी म्हणा, काही वृद्ध मंडळी हातामध्ये गोफण घेऊन त्या कणसाची राखण करायला जायची. आजकाल गोफण राहिली नाही बरं. आता नवीन विद्यार्थ्यांना, नवीन मुलांना गोफण सुद्धा माहिती. तुला माहिती का गोफण? नाही. पूर्वीच्या काळात गोफण होते, पक्षीच राहिले नाही. हे टावर मुळे काय झाले, पक्षी कमी झाले. पण ते गोफण घेऊन जाय. दृष्टांत आहे का, एक राजाचा मुलगा होता आणि तो राजाचा मुलगा हट्ट धरून बसला की माझे मित्र सगळे गोफण घेऊन जातात, मला सुद्धा गोफण घेऊन जायचे. राजाने काय केलं, त्याच्याकरता एक रेशमाची गोफण केली आणि राजाने सांगितलं तू दगड नाही मारायचे. राजाने 1.5 किलोची त्याला सोन्याचे गोळे तयार करून हे घ्यायचे आणि मारायचे. आता ते गेलं पोरग शेतात, त्या माळ्यावर उभं राहिलं, रेशमाचे गोफण त्याच्यात तो गोळा टाकला, अशी गरगर फिरवली आणि मारलं. मारल्यानंतर रस्त्याने एक माणूस चालला होता, नेमका त्याच्या पाठीत जाऊन गोळा बसला. आता त्या माणसाला ज्याला लागले त्याला सुख झालं का दुःख? दुःख झालं, रडायला लागलं. कोणीतरी आपल्याला दगड मारला. आता दगड घ्यायचा आणि त्या माणसाकडे भांडायला जायचं. मग दगड बघायला लागला, खाली काय दिसलं, 1.5 किलो हातात घेतलं, रडता रडताच हसायला लागला. मोठ्याने ओरडायला, हो गोपालवाले दादा, मला 2-4 दगडी अजून मारायला. दृष्टांत सांगला. ज्ञाननाथ महाराज म्हणतात, गोफणीचा स्वर न कळता दुःख झाले जाण, तोची कळताची जाण, दुःख जावो सुख होय. ज्ञान बदललं की माणसाच्या क्रिया बदलतात. तसं माणसाला परमार्थिक ज्ञान झालं, दुःख सुद्धा त्याला सुख करता येते. विठ्ठल
काहीच बरं नव्हतं. ते म्हणले बरं झालं, आपलं सगळं बरं असतं तरी गारानं चालूच. आमच्या गावाकडे काही तरुण पोरांनी एका माणसाचं नाव ठेवलंय सदा येवळी. नाव सांगत नाही तर तुम्ही घरी आमच्या गावाला गेल्यावर विचार. त्यांना जर विचारलं कसं काय टोमॅटो, टोमॅटोचं काय खरंय, कसं काय ऊसाचं काय खरंय, कसं काय कांदे, कांद्याचं काय खरंय, बरोबर म्हणतात तुझं तरी काय खरंय, तुला इकडायची सवय लागली. प्रतिकूलतेतून अनुकूलते. तुकाराम महाराजांच्या जीवनात काहीच बरं नव्हतं. देवाला म्हणजे बरं झालं, याच्यातून सुद्धा मला काहीतरी चांगलं करतात. मला वैराग्य निर्माण झालं. अनुतापे तुझे राहील. आणि मग तुकाराम महाराजांनी शाश्वत सुख शोधण्याचा प्रयत्न. संतांच्याकडे आपल्याला शाश्वत सुख मिळेल म्हणून संतांचा ध्यास घेतला. तुकाराम महाराजांना संत भेटले आणि संतांनी तुकाराम महाराजांच्या कृपा केली. त्याचा अनुभव महाराज पाहिल्याच्या संतांनी सजता संतांनी मला सरत केलं. संत भेटले, आतापर्यंत जेवढे भेटले होते ते परत करणारे भेटले. परत करणारे भेटले म्हणजे देवाकडून मला परत फिरवणारे भेटले. देवाकडे नेणारं कोणीच भेटलं. जे भेटले त्यांनी परत फिरवलं. पण संत भेटले आणि त्यांनी सरत केलं म्हणजे संतांनी देवाची माझी भेटच घडवून दिली. पण केलं म्हणतात, मी झालो नाही म्हणत. संतांनी त्यांच्या सामर्थ्याने मला सरत केलं
कशाप्रमाणे त्याच्याकरता एक दृष्टांत दिलाय चंदनाचा आणि बोरीचा. चंदनी ते बोरी व्यापी, म्हणजे जसं चंदनाचं झाड आपल्या शेजारच्या झाडाला सुगंधी करतं, तसं संतांनी, संत चंदनासारखे आहेत, आम्ही बोरीसारखे होतो. पण तरी सुद्धा आमचं सुद्धा झाड, आम्हाला सुद्धा संतांनी त्यांच्या सामर्थ्याने चंदनाप्रमाणे काय केलं, सुगंधी केलं. विठ्ठल संतांना चंदनाची उपमा दिली आणि स्वतःकडे बोरीची उपमा घेतली. संतांना चंदनाची उपमा का दिली? चंदनामध्ये जसे गुण आहेत तसे संतांच्या मध्ये. चंदन सुगंधी करतो, चंदन शीतल करतो आणि चंदन जगा करता झिजतो. हे सगळे गुण संतांच्या मध्ये येतात. संत सुद्धा दुसऱ्याचं जीवन सुगंधी करतात. संत सुद्धा त्रिविध तापातून आपल्याला शांती देतात, शीतलता देतात आणि संत सुद्धा जगा करता झिजतात. म्हणून संतांना चंदनाची उपमा दिली आणि आपल्याला सामान्य माणसाला, दुर्जन माणसाला बोरीची उपमा दिली. बोरी जे ना, बोरीचं झाड तुम्ही बघितलं असेल. रस्त्याने चाललो ते जर बोरीचं झाड शेजारी असलं, बांधावर जर बोरीचं झाड असलं आणि शेतकरी दादा शेजारी चालले तर ते असं कपड्यात अडकत. थांबा जरा चहा पिऊन जा म्हणतात. काढायला गेलं तर आणखीन भूतच जात. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय दुर्जन माणसं कशी असतात ते सांगताना. गोबी गेली या जवळी, झगटली या अंग फाळी, फळे तरी आता पोळी, बोराटी द्यायची तैसा मनेवाच्या काय, पुढीला ते दुःख देत जाये, स्वार्थ न साधिता पाहे पराचे. बोरी सारखी माणसं आहेत. बोरीच्या झाडाला असे दोन काटे असतात, एक वाकडा काटा आणि एक सरळ काटा. वाकडा काटा असा ओढून धरतो आणि सरळ काटा टोचत राहतो. तसं दुर्जन माणसांच्याकडे ममता असते आणि अहंकार असतो काठ्यासारखं. पण अशी दुर्जन माणसं संतांच्या सहवासात गेली, संतांनी त्यांचंही जीवन सुगंधित केलं. बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. त्याच आहे का नाही का? काय वानो काय वानो आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. याचा आशीर्वाद मना बरं पूर्ण त्याच सांगतो मी तुम्हाला. तुम्ही संत माय बाप, मी म्हणतो ना पूर्ण काय मी पतित कीर्तिवान धराय आकार उदरावे पुढं तुका म्हणे तुम्ही उदार कृपा शृंगारीले बाळ कौतुके विठाला.
होतं कधी आठवत नाही असं वाटतं. मलाही आठवत नाही कधी कधी काय नाही. संतांच्यात जे गुण आहेत, चंदनात जे गुण आहेत ते संतांच्यात गुण. अशा बरेच बोरी चंदनाच्या सहवासात आल्यावर एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा तुकाराम महाराजांच्या घरी काही चोर चोरी करण्याकरता गेले. चोराला काही साधू कळत नाही, संत कळत नाही, देऊळ कळत नाही, काय गेले चोर. रात्रीच्या चार चोर एकदम एकादशीच्या दिवशी गेले. त्यांना माहिती होते एकादशीच्या दिवशी तुकाराम महाराज जे कीर्तनाला जातात, बरोबर डाव साधायचा. आता तुकाराम महाराजच्या घरी काय होतं, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सदैव सोडते जवळ येतात, आमच्या जवळ यायला चोराला भीती वाटते. म्हणजे पोलीस आहेत म्हणून नाही प्रकार, चोराला काय भीती वाटते. चोर आमच्या घरी आला आणि आमच्या घरची परिस्थिती जर पाहिली तर चोरालाच असं वाटेल आपली घोंगडी टाकून जावी, म्हणून चोराला भीती वाटते. चोर आमच्या जवळ येत नाही, पण तरी सुद्धा चोर गेले बघा. कारण तुकाराम महाराजच्या घरी एक म्हैस होती आणि ती म्हैस जिजाबाईंनी माहेरावून आणली होती. घरची अशी परिस्थिती. महाराज आपले रोज भजन करायचे. महाराजांचा संसार सगळा जिजाबाईंनी चालवला. विठ्ठल बहुतेक पारमार्थिक माणसाचा संसार कोण चालवत, जिजाबाई चालवते बरं का. बहुतेक पारमार्थिक माणसं जी आहेत ना त्यांचा संसार त्यांची मंडळी चालवते. तर जिजाबाई तर काय म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा अण्णाजरांना पाठवला. जिजाबाईला किती आनंद झाला. पटापट घालून घेतले सगळे आले, आनंद झाला. महाराज घरी नव्हते. महाराजांनी पाहिलं तर जिजाबाई नटून थटून, नाकात न, गळ्यात बोरमाळ. म्हणजे कुठून आणलं. म्हणजे शिवाजी राजे प्रसन्न झाले तुमच्या, त्यांनी सगळं पाठवलंय. महाराज जवळ गेले आणि हाताने जिजाबाईच्या अंगावरचे अलंकार काढले. महाराज म्हटले हे आपल्याला नको. सोने आणि माती आम्हा समान आहे. तुमचे एरवित्त धन म्हणायला सोपं आहे होय. एवढे मोठे महाराज प्रसन्न झाले. सेवक म्हणायला लागले महाराजांचा नजराना तुम्ही परत पाठवलाय. महाराज रागवले तर तुकाराम महाराज म्हटले आमच्या दृष्टीने मुंगी आणि राव आम्हा सारे का, आम्हाला सगळं सारखं. मुंगी काय आणि राजा काय आम्हाला सारखंच. म्हणून एवढ्या मोठ्या शिवाजी महाराजांना सुद्धा यावंसं वाटलं आणि कीर्तनात बसावंसं वाटलं. विठ्ठल शिवाजी महाराज म्हणजे ते सामान्य होते, कोणाचे पुढे झुकणारे होते, कोणालाही मोठे म्हणणारे होते का शिवाजी महाराज. परीक्षा येणारे होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या परीक्षेत तुकाराम महाराज काय झाले, उत्तीर्ण झाले. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगत होतो मूळ विषय आपला. चोर गेले चोरी करण्याकरता महाराजांच्या घरी. म्हैस सोडली आणि चोर निघाले. म्हैस घेऊन जायला लागले. तुकाराम महाराजचं कीर्तन चालू होतं. देवाच्या लक्षात आलं आता जर ही म्हैस नेली चोरांनी, उद्या सकाळी जिजाबाई काठी घेऊन देवळात आल्याशिवाय राहणार. जिजाबाईचा स्वभाव होता काही जरी वाईट घडलं तरी जिजाबाई सरळ काठी घ्यायची आणि देवळात जायची. काळ्यामुळेच असं झालं. मला शिव्या देईल, महाराजांना शिव्या देईल म्हणून देवाला काळजी वाटली आणि देवाने एका राक्षसाचं रूप धारण केलं. त्या चोरांच्या समोर उभे राहिले. असा भला मोठा 11 राक्षस. चोरांनी राक्षस पाहिला आणि असं वाटलं की या रस्त्याला राक्षस आहे, दुसऱ्या रस्त्याने जा. म्हशीला घेऊन तिकडे जायला लागलं, तिकडं राक्षस. तिसऱ्या रस्त्याने गेले, तिकडं राक्षस. चोरांच्या लक्षात आला आपण महाराजांची म्हैस चोरली म्हणून आपल्या मागे काय लागला, राक्षस लागला. आता जर वाचायचं असेल तर म्हैस सोडून दिली पाहिजे.
म्हणून म्हैस सोडली आणि चौथ्या रस्त्याने जायला लागले. पण चौथ्या रक्षाला राक्षस उभाच होता. पण देवाला वाटलं आज गेले उद्या आले तर कायमचा हिशोब चुकता करायचा. मग चोरांच्या लक्षात आला आता काय राक्षस सोडत नाही. म्हणून चोरांनी सरळ आपला कीर्तनाचा रस्ता धरला. म्हणजे आता वाचायचं असेल तर कीर्तनात येऊन उभे राहिले. पण राक्षस बाहेर उभाच तसाच. तो खुणवायचा त्यांना, तुम्ही बाहेर या कीर्तन संपलं मग बघतो काय. एक चोर म्हटला आता वाचवत नाही आपण. तुकाराम महाराजच्या कानाजवळ गेला, म्हणला महाराज ते बघा ना बाहेर कोण आहे. महाराजांना कुठं दिसतोय राक्षस. अहो तो राक्षस आम्हाला बाहेर बोलवतोय. महाराज म्हणले तुम्ही काहीतरी चूक केली असं म्हणून तुमच्या मागे राक्षसला. मला कसा दिसत, तुम्हालाच कसा त्रास देतोय, काय चुकलं सांगा. हात जोडले म्हणजे आमचं चुकलं, आम्ही तुमच्या घरची म्हैस सोडली होती. मग ते तुकाराम महाराजच्या लक्षात आलं समोर राक्षस कोण दिसतोय यांना. देवाकडे बघितलं देवळात तर देव दिसला नाही. मग तिकडे हाक मारायला सुरुवात, ओ देवा इकडे या कीर्तनात. तुम्हाला लहानपणी गोरड ढोरं वळायची सवय लागली ती काय अजून गेली नाही. कशाला त्या म्हशीकडे जाता लक्ष द्यायला. आणि चोराला सांगितलं हे बघा कीर्तन संपू द्या, मी माझ्या हाताने तुम्हाला म्हैस सोडून देते. कोणचा राक्षस अडवतोय बघतो असं चोरांना म्हटल्यावर मला सांगा चोर चोर राहतील का. होत्या बोरी पण ते सुद्धा सुगंधी झाले. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी चंदनाचा दृष्टांत दिला. पण चंदनाचा दृष्टांत थोडा कमी आहे बरं. कारण चंदन सुगंधी करतो पण चंदन नाही करत. चंदन सुगंधी करतो पण चंदन नाही. चंदन सगळ्याला सुगंधी करतो पण 2 झाडाला सोडून देतो. चंदनाच्या सहवासात जर 2 झाडं असली तरी कधी सुगंधी होत नाही. पहिले केळी आणि दुसरा वेळू. केळीचं झाड कधी सुगंधी होत नाही. आणि वेळू, वेळू म्हणजे काय, बांबू म्हणतात. बरेचसे बांबू चंदनाच्या सहवासात. चंदन त्यांना काय करत नाही सुगंधी. म्हटलं मला एक जण म्हटलं बांबूला का सुगंधी करत नाही. म्हटलं बांबूला वितीवर गाठी असतात. वितीवर गाठी म्हणून चंदन त्याला सुगंधी करू शकत. हे चंदनामध्ये दोष आहे पण संतांच्या मध्ये मात्र दोष नाही बघा. संतांच्या सहवासात कोणी जाऊ द्या संत त्याचा उद्धार करतात. हे सांगण्याकरता दुसरं चरण Oh
संत उद्धार करत असताना जातीचा विचार करतो आणि संत आपल्यासारखं करून टाकतो. व्यवहारामध्ये तुम्ही आपण जास्त गुणदोषाचा विचार करतो. गुणापेक्षा लोक दोषाचा विचार जास्त करतात. एखाद्या माणसाला एखाद्याचे किती गुण सांगा, बरोबर एखादा दोष काढणार ना आपल्याला सांग. म्हणजे दोष दृष्टी असते माणसाची. खरं तर नियम असा आहे, हे गुणदोष वस्तूपेक्षा व्यक्तीपेक्षा सुद्धा आपल्या प्रेमात असतात. ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनात प्रेम असतं त्याचा दोष दिसत नाही. ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनात प्रेम नसतं त्याचा गुण दिसत नाही. बघा, प्रेमातली व्यक्ती असेल, चुकलं तरी लोक म्हणतात चुकतच असतात. मनुष्य हा चुकीचा पुत्र आहे, कोणाच चुकत नाही, समजायचं प्रेम आहे. आणि प्रेम नसलं किती चांगलं करा, असंच झालं तसंच झालं, समजायचं प्रेम. आजकाल घराघरात भांडणं येतात, गावागावात भांडणं आहेत. त्याचं कारण काय? कोणाचंच कोणाविषयी खरं प्रेम नाही. प्रत्येक जण एकमेकाचा दोष बघतो. विठ्ठल संतांचं सगळ्यांच्या विषयी प्रेम आहे. संत बाहेरचं पाहत नाहीत, आतला त्यातला चैतन्य पाहत. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत सगळ्यातला देव बघतात. म्हणजे एखादा दोषी जरी संतांच्याकडे गेला त्याचाही उद्धार साधू संत करतात. नाही काळ वेळ दयाला, नाही काळ वेळ दयाला, नाही काळ वेळ दयाला, नाही काळ वेळ दयाला. वाल्मिक ऋषींचं पूर्वचरित्र काय? सुरुवातीला चांगले होते पण संगतीने बिघडले. इतका दुराचार केला, 7 रांजण बघले म्हणतात. दुराचार वाढला. पण त्या रस्त्याने वाल्मिक ऋषी वाल्यापोळी जिथं राहत होते तिथून नारद महर्षी सारखे संत आले. नेहमीप्रमाणे वाल्यापोळी मारण्याकरता म्हणून नारद महर्षीच्या अंगावर धावला. धावल्याबरोबर नारद महर्षी हसायला लागले. ते वाल्यापोळ्याला कळे ना, हसतात कसं काय? आतापर्यंत माणसं बघितली होती पळून जाणारी, प्रतिकार करणारी, पण हसणार पहिल्यांदाच बघितलं. ते म्हटले तुम्हाला भीती वाटत नाही का? मी तुम्हाला मारायला आलोय, कोराडे घेऊन आलो. नारद महर्षी हसले, म्हणजे भीती कशाची? आम्हा हरीच्या दासा काही देव भा मागे पुढे पुढे संकट. अरे मारून मारून काय तू माझं शरीर मारशील? मी म्हणजे शरीर आहे का? शरीरावर मी वेगळं आहे. नाही नम छिंदती शस्त्रानी, मला तू मारू शकत नाहीस असा आत्मा मी आहे. वाल्यापोळी तोंडातच बोलतो. पहिल्यांदाच ऐकलं असं. आणि मग म्हटले माझ्यापेक्षा तू तुझा विचार कर. तू हे सगळं करतोयस, हे सगळ्या कर्माचं फळ भोगावं लागेल आणि तुला एकट्यालाच भोगावं लागेल. तर म्हटलं मी एकट्यासाठी थोडं करतोय, घरातल्या लोकांसाठी करतोय. घरातल्या लोकांसाठी करत असला तरी सुद्धा कोणी तुझ्या दुःखात सहभागी होणार नाही. शेवटी आपल्यालाच भोगावं लागतं. कोणी आपल्या दुःखात लोक मदत करू शकतात.
लोक हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतात, पण कष्ट आपल्याला आपले भोगावे लागतात. विठ्ठल पाप करताना मनुष्य विचार करत नाही, भोगताना म्हणतो माझं असं का झालं, मला तसं का झालं, माझं तोंड वाकडं का झालं, मला जो रोग का झाला. कधीतरी काहीतरी चुकले बाबा, त्याच्याशिवाय येत नाही. भोगतो न घडे संचित व्हावा. घरी जाऊन विचारून ये म्हणजे बरं झालं, मला विचारून ये म्हणायचं आणि पळून जायचं. पळून जायला आलो नाही भाऊ. घरी गेले विचार, आपल्याला सगळ्यांना माहिती, सगळ्यांनी सांगितलं तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही. डोळे उघडले, महाराज पाप तर घडलंय, काही उपाय आहे का? आहे. किती पापी असला ना त्याच्यासाठी सुद्धा निराश व्हायचं नाही, त्यासाठी सुद्धा उपाय. पापीचेत सुदुराचार भजते माम अनन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित. किती दोषी असला एकच उपाय, देवाचं नामस्मरण. फक्त राम नाम जप कर. त्याला राम म्हणता येत नव्हतं म्हणून आता पत्नीशी बोलत होता, मुलाबाळाशी बोलत होता, त्याला रामच म्हणता येत नव्हतं. याचा अर्थ राम लवकर माणसाच्या तोंडात येत असा अर्थ आहे त्याचा. तसं राम शब्दात किती जोडाक्षर येतो, सरळ लकानारा आणि पण नामस्मरण म्हणायला सोपं असलं, घ्यायला सोपं असलं तरी घ्यायला अवघड आहे. विठ्ठल म्हणजे नाही म्हणता येत ना मन, जे म्हणता येईल ते मन. उलटा मंत्र जपत जुग जाना वाल्मीक भय ब्रह्म समाना. आणि वाल असं म्हणतात की ते जप करायला बसले आणि इतका जप केला की त्यांच्या अंगावर वारुळ तयार झालं. संस्कृत मध्ये वारुळाला वाल्मीक म्हणतात आणि म्हणून त्यांचं नाव काय पडलं, ऋषी होऊनच बाहेर पडले. सांगायचं काय, गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाहिजे आपल्या. हे संतच करू शकतात कारण ते समर्थ आहेत शेवटचं जग. तुका बडियाले समर्थाच्या मना, तुका बडियाले समर्थाच्या मना, तुका बडियाले समर्थाच्या मना, तुका बडियाले हरी होय रामा रंगजा, हरी होय रामा रंगजा, गुण दोष याती विचारी
कधी होय राहणार त्याचा गुणदोष याती न विचारे काही ठावरीला पाहिजे अकोल्यात संत जे असतात ते समर्थ असतात. समर्थ कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते त्याला समर्थ. मुकम करोती वाचालम न घडणारी गोष्ट आहे पण घडू शकते. घडणारी गोष्ट आहे पण त्यांनी ठरवलं घडू द्यायचं नाही तर होऊ शकत. संत समर्थ असतात. छत्रपती शिवाजी महाराज लोगावला एका कीर्तनाला आणि ऐकता ऐकता तल्लीन झाले. नेमकं शत्रूला कळ आणि महाराजांना या ठिकाणी पकडणं सोपं आहे म्हणून संपूर्ण गावाला वेढा दिला. कोणीतरी येऊन तुकाराम महाराजांना सांगितलं की शत्रूंनी महाराज कीर्तनाला येऊन बसलेले म्हणून शत्रूंनी वेढा दिलेला आहे. महाराजांनी पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा असं जर घडायला लागलं तुझ्या कीर्तनात, महाराज कीर्तनाला येऊन बसले म्हणून जर शत्रूंनी त्यांना पकडलं तर माझी इज्जत जाईल आणि माझ्यापेक्षा जास्त तुझी जाईल. मग अशक्य आहे तुम्हाला नाही नारायणा, तुम्हाला काय अशक्य आहे? आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाहेर जात असताना सगळेच लोक छत्रपती शिवाजी महाराज दिसायला याला म्हणायचं समर्थ. तुका म्हणे आले समर्थाच्या मनात तरी होय राहणार त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाहिजे फुले. म्हणून आपण सुद्धा जरी कसेही असलो संतांना शरण जायचं. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर आपल्या अखंड हरिनाम संताचा 5वा दिवस आजच्या या 5व्या दिवसाचा कीर्तन रूपी पुष्पा आपल्या तालुक्याचं वैभव. अनेक जणांना माहीत नाही की महाराजांचं गाव हे मांडके आहे. वास्तव्यात ते आळंदीला आहे. आजचं कीर्तन महाराज 25 वर्षामध्ये असं कीर्तन झालं नाही. एक एक वाक्य महाराजांचं उजायला भेटणार होतं. एक एक वाक्य. आणि या कीर्तनातून नक्कीच आपल्या सर्वांचा उद्धार झाल्याशिवाय असणार नाही. महाराजांची उंची एवढी मोठी आहे. दररोज माऊलींच्या मंदिरामध्ये त्यांचं प्रवचन असतं. आणि जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक म्हणून आहेत आणि विश्वस्त म्हणून सुद्धा जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये सेवा करता येते. त्यांनी आलेलं सांगितलं, जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना मानधन नाही. अशा ठिकाणी महाराज अनेक वर्षापासून सेवा करतायत. त्यांनी खंत दुसरी एक या ठिकाणी बोलून दाखवली. महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आळंदीला येत आहेत, परंतु आपल्या जिल्ह्यातील मुलं आळंदीला जात नाहीत. हे खंत जे आहे ते आपण आपल्या परीने आपल्या परिसरातील आपल्या पुरंदरमधील जास्तीत जास्त विद्यार्थी जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये कसे जातील याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. महाराजांच्या पाठीमागे आज खूप गडबड होती. त्यांच्या घरातील लग्न नेरेला होते. दिवसभर लग्नाच्या धावपळीत महाराजांच्या घरातील लग्न असल्यामुळं महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कीर्तनकार लग्नाला आले होते. आपले पंडित कराडकर सुद्धा लागला महाराज. कारण आळंदीमध्ये महाराजांना मानणारा वर्ग फार मोठा आहे.
कारण तपश्चर्या महाराजांची एवढी आहे. महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार घडवण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे आणि आपलं भाग्य एवढी मोठी व्यक्ती आपल्या या छोट्याशा भोसलेवाडीमध्ये आहे. या ठिकाणी कीर्तन सेवा केली. खरंच आमचं गाव आज, आमच्या गावाचं भाग्य आज बदललेलं आहे महाराज. या ठिकाणी बसलेले भाविक आहे, त्या भाविकांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक अत्यंत सुश्राव्य असे कीर्तन महाराजांनी या ठिकाणी केल्याबद्दल भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीनं महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि ग्रुप नंबर 5 मधील शिवाजी महादेव भोसले यांना विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. चला पटकन चला 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 दोघं ओका घ्या, ओका द्या पटकन दे. चला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सोपानदेव महाराज की जय. कालच नामदास महाराज आपल्या भोसलेवाडीमध्ये आले होते. त्यांचं जे नियोजन आहे सोपानदेव मंदिरामध्ये, जो अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आहे, त्यामध्ये सुद्धा महाराजांची सेवा आहे. आज दुपारी सकाळचा नाश्ता, दुपारचा महाप्रसाद आणि रात्रीचा महाप्रसाद ग्रुप नंबर 5च्या वतीने दिलेला आहे. त्यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतोय. बाळासाहेब अर्जुन भोसले आणि विलास बबन भोसले यांनी पुढे यायचे. पटकन लगेच महाराजांना विनंती करतो की आपण त्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करायचे. चला लवकर. बाळासाहेब अर्जुन भोसले आणि विलास बबन भोसले. आजच्या कीर्तनासाठी आपल्या जेजुरीवरून आलेले आमचे मित्र राहुल शेठ बयास आलेले आहेत. या पुढे पटकन या. चला, संप्रदायामध्ये मोठे योगदान आहे. जेजुरीवर या ठिकाणी आलेले बयास महाराजांचा सन्मान होतोय. चला, त्याचबरोबर आपले पारगावचे रविदास मेमाणे, संप्रदायावर फार मोठं प्रेम आहे, तेही आलेले. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होते. द्या श्रीफळ द्या. त्याचबरोबर माळशिरसवरून देवीदास यादव आमचे सहकारी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान. चला या दोघांनीच पटकन या. चला. आणि कोळबिरीवरून आलेले विक्रम वारगडे. विक्रम, आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 5वा दिवस. 5व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा श्रावणताई शिवाजी भोसले यांची झाली. उद्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 6वा दिवस. या 6व्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज यांची वंशज हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे. तर उद्या सानवीताई भोकर यांचं प्रवचन, तर माळवाडी भंडलकर व लवांडी ग्रुप यांचा महाप्रसादाचं नियोजन आहे. आज खरंच महाराज सर्वजण आम्ही धन्य झालो. अत्यंत हृदयाला भावणारं, हृदयाला भिडणारं असं कीर्तन झालं. मी पुन्हा एकदा भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, पंचकृषीतून आलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आज राजेवाडी आले का पुढली तक्रारवाडी भजनी मंडळ आलेले. एक सदस्य पुढे आहे भजनी मंडळ तक्रारवाडी. एक जण या पटकन. चला पटकन या, उशीर झालाय. तक्रारवाडी भजनी मंडळ, चला एक जण या. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीनं, त्याचबरोबर भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद करतो. उद्याही असं सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे. यानंतर तक्रारवाडी भजनी मंडळाच्या या ठिकाणी जागर सुरू होईल. यानंतर लगेचच तक्रारवाडी भजनी मंडळाच्या या ठिकाणी जागर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत